नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. नोकरी विषयक माहितीचा महत्वपूर्ण व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. आपल्या चॅनलवरती बरेच असे नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ आहेत. तर तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर संपूर्ण व्हिडिओ जे आहे तुम्ही इथे बघू शकता. सो आजची जी नोकरीची जाहिरात आहे ती इथे प्रसिद्ध झालेली आहे. BMC अंतर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, यासाठी वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आठवणीने शेअर करा, म्हणजे असेच नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ जसा तुम्हाला मिळाला आहे तसा इतरांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचेल. त्यामुळे व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया आहे. सो ही BMC ची ऑफिशियल वेबसाईट आहे. वेबसाईट वरती संपूर्ण डिटेल आहे. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यासोबत डिटेल जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती आता आपण बघूया. बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया आहे. ऍडव्हर्टाइजमेंट फॉर द फिलिंग ऑफ अ पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. सो कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती ही भरती प्रक्रिया आहे. जरी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया असेल तरी BMC अंतर्गत तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्या. Application are invited in prescribed format for vacant post of assistant professor in public health dentistry department of नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज. कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे. वॉक इन सिलेक्शन तुमचं इथे असणार आहे. सो आता यासाठी क्वालिफिकेशन काय काय आहे ते आपण बघूया. सो एज ऑफ कॅन्डिडेट शुड नॉट बी मोर दॅन 38 इयर. सो 38 वर्ष इथे वयोमर्यादा आहे. तो 38 वर्ष पर्यंत तुम्ही जे आहे इथे अप्लाय करू शकता जर तुमचं एज 38 वर्ष असेल. Candidate must have a Bachelor of Dental Surgery degree or an equivalent degree or an equivalent qualification from recognized university or institute recognized by Dental Council of India. सो इथे तुम्हाला BDS तुमचं जे आहे डिग्री, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी डिग्री गरजेची आहे किंवा त्या इक्विव्हॅलंट आणि हे युनिव्हर्सिटी रेकग्नाइज युनिव्हर्सिटीकडून किंवा इन्स्टिट्यूटकडून डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया. Master of Dental Surgery postgraduate degree of Master or Dental Surgery higher degree in subject concerned from recognized university or qualification in subject concern recognized by Dental Council of India. मास्टर डिग्री असेल तुमचं MDS तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. यू मस्ट हॅव पास 100 मार्क्स मराठी सब्जेक्ट इन SSC और HSC. सो 10वी किंवा 12वीला तुम्हाला 100 गुणांचा मराठी विषय असणं गरजेचं आहे. सो ही महत्वाची अट आहे. त्याच्यामुळे तुम्ही मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मस्ट हॅव पास MSCIT एक्झाम. MSCIT सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मस्ट हॅव 1 year टीचिंग एक्सपिरियन्स इन कन्सर्न सब्जेक्ट फ्रॉम रेकग्नाइज डेंटल कॉलेज और इन्स्टिट्यूट बाय DCI and DC. सो 1 वर्षाचा अनुभव यासाठी गरजेचा आहे. तर तुम्ही जर फ्रेशर्स असाल तर यासाठी अप्लाय करू शकत नाही. 1 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स तुम्हाला गरजेचा आहे. कॅन्डिडेट शुड बी रजिस्टर्ड बाय MSDC. सो महाराष्ट्र स्टेट डेंटल काउन्सिल यांच्याकडून रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. सो महत्वाचे हे सगळे क्वालिफिकेशन आहेत. सो ते असेल तरच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. If candidate having MDS is not available, then candidate having MDS in pediatrics will be considered. सो पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री नसेल तर इथे MDS जे आहे इथे कन्सिडर केलं जाणार आहे. फिक्स पेमेंट तुम्हाला यासाठी आहे 1,10,000 इथे वेतन मिळणार आहे. खूप छान प्रकारचं वेतन आहे. त्याच्यामुळे नक्कीच या सुवर्ण संधीचा फायदा घेऊ शकता. एज लिमिट ऑलरेडी आपण बघितलेली आहे, नॉट मोर दॅन 38 इयर. फॉर ऑल कॅटेगरी एज रिलॅक्सेशन ऍज पर कॅटेगरी नाहीये. सगळ्या कॅटेगरीसाठी 38 इयर्स इथे एज तुम्हाला जे आहे गरजेचं आहे. सो जनरल कंडिशन इथे काय दिलेले आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आहे अपॉइंटमेंट तुमची. सो रेग्युलर अपॉइंटमेंट प्रमाणे ही ट्रीटेड केली जाणार नाही. अपॉइंटमेंट विल बी मेड ऍज पर वॅकन्सी रिक्वायरमेंट. ओके. सो प्रिस्क्राइब ऍप्लिकेशन टू बी फिल्ड बाय कॅन्डिडेट इन हिज हर ओन हँडरायटिंग मस्ट बी कम्प्लीट. इनकम्प्लीट अँड अनप्रिस्क्राइब ऍप्लिकेशन विल नॉट बी कन्सिडर. तो तुम्हाला तुमच्या हाताने हस्ताक्षरात इथे फॉर्म भरायचा आहे. अर्ज परिपूर्ण असला पाहिजे. अपूर्ण अर्ज कन्सिडर केला जाणार नाही. कॅन्डिडेट हु आर एनी मेडिकल सर्व्हिस और गव्हर्नमेंट सर्व्हिस मस्ट फॉरवर्ड देअर ऍप्लिकेशन विथ नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. सो तुम्ही जर म्युनिसिपल सर्व्हिस किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये असाल
आणि इथे अप्लाय करत असाल तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुमच्या डिपार्टमेंट हेड ऑफ डिपार्टमेंट कडून तुम्हाला लागणार आहे. रिसेंट पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे, त्याच्यावरती सिग्नेचर तुम्हाला इथे करायची आहे. सो ऍड्रेस तुम्हाला इथे फिल करायचा आहे, कोड पिनकोड सकट, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इथे तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये कम्प्लिटली आणि करेक्टली भरायचं आहे. सो जे काही फर्दर इथे डिटेल्स असतील ते तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वरती मिळू शकतात. सो डॉक्युमेंट इथे काय काय लागणार आहेत बघा. सो हे खूप गरजेचं आहे. सो कॅन्डिडेट मस्ट सबमिट देअर अटॅस्टेड झेरॉक्स कॉपीज. सो अटॅस्टेड झेरॉक्स कॉपी तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन, मार्क लिस्ट, एम्प्लॉई क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, मॅरिड जर फिमेल असतील तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट, गॅझेट कॉपी जर नेम चेंज असेल. इफ इट इज नॉट अवेलेबल, मॅरिड फिमेल कॅन अप्लाय विथ देअर बिफोर मॅरेज नेम. तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट कॉपी नसेल तर तुम्ही तुमच्या आधीच्या नावाने जे आहे इथे अप्लाय करू शकता. सो ही पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे तुम्हाला इथे दिलेली आहे ते अर्जासोबत जोडायची आहे. सो हे संपूर्ण डिटेल आहे. जर प्रत्येकाने जाहिरात जी आहे ऍडव्हर्टाइजमेंट मी ती अप्लाय करण्यापूर्वी नीट वाचा आणि त्यानंतरच तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. तो सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे बघा. ऍप्लिकेशन फॉर्म विल बी अवेलेबल फ्रॉम 6 जुलै टू 10 जुलै. वर्किंग डे सॅटर्डे संडे क्लोज असणार आहे. सो 6 जुलै ते 10 जुलै पर्यंत फॉर्म तुम्हाला मिळणार आहेत नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज अकाउंट डिपार्टमेंटमध्ये 11 वाजेपासून 1:30 वाजेपर्यंत आणि 2:30 वाजेपासून 4 वाजेपर्यंत. सो टाइम आणि डेट नीट लक्षात ठेवा. फॉर्म फी तुम्हाला इथे 870 प्लस 18% जीएसटी, सो 1027 रुपये इथे अर्जाची फी असणार आहे. लास्ट डेट जी आहे सबमिशनची ती आहे 13 जुलै रोजी. 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज जे आहे इथे सबमिट करू शकता. पण अर्ज मिळणार आहेत तुम्हाला इथे 10 जुलैपर्यंत. ओके. सो 6 ते 10 जुलैपर्यंत अर्ज तुम्ही घेऊ शकता आणि 13 जुलैपर्यंत जे आहे तुम्ही इथे अर्ज पुन्हा सबमिट करू शकता. सो ऍप्लिकेशन फॉर्म ड्युली फिल्ड अँड साइन शुड बी सबमिटेड इन डिस्पॅच सेक्शन ऑफ नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज 6 जुलै ते 13 जुलै बिटवीन 11 वाजेपासून 5 वाजेपर्यंत. इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट नोटीस बोर्डवर तिथे डिस्प्ले होणार आहे, वेबसाईट वरती नाही मिळणार. सो तुम्हाला नोटीस बोर्डवरती जाऊन इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट बघावी लागेल. ती आहे 17 जुलै रोजी. व्हेन्यू आहे तुमचा इंटरव्ह्यू साठी बोर्ड रूम फर्स्ट फ्लोअर नायर हॉस्पिटल. डेट ऑफ इंटरव्ह्यू, सो सिलेक्शन ज्यांचं झालंय त्यांची लिस्ट लागेल 17 जुलैला आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे. इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे 21 जुलै रोजी 11 वाजेपासून. ओके. सो जो होणार आहे तुमचा नायर डेंटल कॉलेजला. तो सगळेच ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला इथे घेऊन जायचे आहेत इंटरव्ह्यूच्या वेळेस. सो इंटरव्ह्यू विल बी कमिटेड बाय कमिटी ऑफ 4 मेंबर्स. सो 4 मेंबरच्या कमिटीकडून तुमचे इंटरव्ह्यू इथे होणार आहे. तो संपूर्ण डिटेल माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी सुद्धा काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओला शेअर करा. तुम्हाला जशी ही माहिती मिळालेली आहे तसे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. त्याच्यामुळे व्हिडिओला आठवणीने शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.